सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. या निर्णयावर आंबेडकरी समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या निर्णयावर टीका केली आहे. केंद्रातील भाजप सरकार जातीवादी असून ते सामाजिक एकजुटता कमकुवत करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. हडपसर मांजरी खुर्द कोलवाडी रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना तसेच पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत असून याचा त्रास सहन करावा लागत आहे. हडपसरकडून जवळचा मार्ग म्हणून असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेला थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी या रस्त्यावर असते. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाचा पाण्याचा सामना पायी चालणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. भंडारा जिल्ह्यात 19 ते 29 जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामाअंतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाची शेती पूर्णतः पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात युतीचे सरकार असून शिंदे, फडणवीस, पवार या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताच्या मोठमोठ्या योजनांचा पाऊस पाडला. या योजनेअंतर्गत सरकारला बहीण लाडकी झाली, भाऊ लाडका झाला, पण अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला तो शेतकरी राजा. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना नाथा फरक करू नको रे, अशी शिकवणी लाखांदूर तालुक्यातील किरमटीच्या जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना एका फलकाद्वारे केली आहे. राज्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मिळून 2 लाख महिला कर्मचारी काम करत आहेत. मात्र या महिला कर्मचाऱ्यांना अतिशय कमी मानधन देण्यात येत असल्याचे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने आंदोलन केले आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर काही तासांमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांनी निर्णय घेतला. तात्काळ दखल घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-KYC करिता 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. आग्रा येथील दिवाने खासमध्ये महाराजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करावा, असा प्रस्ताव राज्याचे वने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून खामगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. खामगाव शहरातील मस्तान चौक, फरशी परिसरातील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे नगर परिषदेला अल्टिमेटम दिला होता. मात्र नगर परिषदेने दखल न घेतल्यामुळे MIMच्या वतीने एकबुटे चौकातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून निषेध आंदोलन करण्यात आले. गडचिरोली वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांच्यासह शिष्टमंडळाने आज कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम व माजी मंत्री खासदार अशोक नेते यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले. वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यांचा रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदारद्वारे नाली खोदकाम केल्यामुळे काही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनासोबत एक स्वाईन फ्लूचा रुग्णही आढळून आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या नमुन्यात चाचणीच्या अहवालात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप सोंदळे यांनी सांगितले आहे. Follow Use, OTIC News. Thanks for watching.